यार मी एकटी कशी जाणार, माझं तर कोणी फ्रेंड नाही आहे नाशिकमध्ये तुला सोडून, असं डायलॉग देऊन मी कसं तरी त्याला कन्व्हिन्स केलं. आधी तर तो नाहीच बोलत होता, नाहीच 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 मी नाही येणार एवढ्या गर्दीत, तेही टू व्हीलरवर आणि तेही शालीमार दही पुलावरती, एवढ्या गर्दीत तर मी येणार नाही असं बोलला होता. पण मी त्याला एक दोन डायलॉग देऊन कसं तरी कन्व्हिन्स केलं. काहीच खरं सांगायचं झालं तर खूप महिन्यांपासून टू व्हीलरला आमच्या या ॲक्टिवाला मी दोघांनाही हातही लावला नव्हता. तर लगेच त्यामुळे आम्ही सरळ पेट्रोल भरलं, गाडीची हवाई चेक केली कारण पुढे आम्हाला खूप लांब जायचं होतं आणि लगेच निघालो ओल्ड नाशिकसाठी. काहीच खरं सांगायचं झालं तर मी आजचा दिवस खरंच विसरू नाही शकणार. आम्ही भर दुपारी टू व्हीलरवर निघालो, तेही एवढ्या उन्हात. तर ऊन तर एवढं जास्तही लागत नव्हतं थंडी असल्यामुळे. पण मग मी लगेच माझी स्टोल जी आणली होती, स्कार्फ आणला होता, तर लगेच मी माझ्या डोक्याला बांधून घेतला. म्हणजे माझे केस खराब व्हायला नको आणि माझी स्किनही खराब व्हायला नको. नाशिकमध्ये खूप ठिकाणी रोड वर्क चालू आहे. स्मार्ट सिटी इनिशिएटिव्हमुळे सिटी फुल ऑन डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे गाईज. सिटीने ठरवलं आहे की डिसेंबर 31, 2025पर्यंत सर्व पेंडिंग वर्क्स पूर्ण केले पाहिजेत. त्यामुळे नाशिक सिटी फुल ऑन डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे गाईज. तुम्ही बघू शकता, तुम्हालाही माहिती असेल खूप साऱ्या ठिकाणी नाशिकमध्ये, नाशिकच्या खूप साऱ्या भागांमध्ये नाशिकचं रोडचं काम जोरात चालू आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल, नाशिकमध्ये नेक्स्ट इयर 2026मध्ये कुंभमेळाही आहे. त्यामुळे खूप जोरशोर से काम चल रहा है नाशिक में. तर गाईज मी स्वतःच शालीमारला दही पुलावरती 2 ते 3 वर्षानंतर जात आहे. आमच्या घराच्या इथून शालीमारचं डिस्टन्स आहे 7 ते 8 किलोमीटर. आम्हाला लगभग 20 ते 25 मिनटं लागले टू व्हीलरवरती. तर गाईज मी माझ्या न्यू आयफोन 17 प्रोचा ड्युअल कॅप्चर यूज करत आहे. खरंच खूप मस्त आहे, खूप जास्त अमेझिंग आहे हा न्यू फीचर. फ्रंट आणि बॅक दोन्हीही ड्युअल कॅप्चर मोडमध्ये व्हिडिओही होतात यामध्ये. मित्रांनो 20 ते 25 मिनिटानंतर आम्ही पोहोचलो होतो अनुराधा कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी शॉपच्या इथे. आम्ही फटाफट टू व्हीलर पार्क केली आणि आत गेल्यावरती आला की खूप जास्त गर्दी आहे आणि 10 ते 15 मिनिटं वेटिंगही आहे कारण की लग्नाचा सीझन असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. त्यानंतर आम्ही लगेच थर्ड फ्लोअरवरती गेलो. हेच मला जशी ज्वेलरी घ्यायची होती त्यांना मी इंस्टाग्रामवरती 1-2 सॅम्पल्स दाखवले, त्यानंतर त्यांना दाखवायला लावली. अँड गाईज लेट मी टेल यू वन मोर थिंग, एवढ्या वर्ष नाशिकमध्ये राहूनही मी कधीच आजपर्यंत अनुराधा कॉस्मेटिक्समध्ये आली नव्हती. शपथ, मला याआधी हे शॉपची काहीच आयडिया नव्हती. माझ्या एका मैत्रिणीने मला कळवलं की असं शॉप आहे, तुला जे पाहिजे ते सगळे इथे भेटून जाईल आणि आम्ही दोघे आलो. गाईज ही जी ज्वेलरी मी घातली आहे डबल लेअर, याला मोहनमाळा बोलतात आय गेस. ही मी आता त्यानंतर ही 3 लेअर्सची घातली आहे. मला ही खूप जास्त आवडली, भरगच्च वाटते आणि ही आय गेस नऊवारीवरती खूप मस्त वाटेल. तर ही मी माझ्या मम्मीसाठी घेतली आहे. कशी वाटते? तेच माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉल करून आम्ही ही माळा डन केली आणि त्यानंतर माझ्यासाठी एक नेक ज्वेलरी आणि इयर ॲसेसरीजही घेतली. ती तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेलच. तर गाईज अशा प्रकारे आमची ज्वेलरीची शॉपिंग झालेली होती आणि आम्ही निघालो होतो बिल करून बाहेर. हेच लग्नाचा फेस्टिवल असल्यामुळे शॉपमध्ये खूप प्रचंड गर्दी होती आणि शॉपच्या बाहेर पडताच बघितलं तर सगळीकडे गर्दी 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 तिथं होती. ज्वेलरी शॉपिंग तर झाली होती, बाकी तर मला दही पुलावरनं काहीच शॉपिंग करायची नव्हती आणि गर्दीही प्रचंड होती. तर आम्ही घराकडे निघालो दोघंही. गाईज प्लीज स्टे ट्यून. माझी न्यू ज्वेलरी स्टाईल तुम्हाला माझ्या कझिन ब्रोच्या लग्नाच्या व्लॉग्समध्ये तर दिसणारच आहे. दोघांनाही खूप जास्त टायर्ड फील होत होतं म्हणून आम्ही चहा प्यायचा विचार केला. तर महात्मा नगरला आम्ही जिथे नेहमी चहा पितो तिथे आम्ही गाडी रॉंग साईडने टर्न घेतली आणि चाय टपरीच्या समोर आम्ही गाडी थांबवली. फटाफट मी 2 चहाची ऑर्डर दिली आणि यूज अँड थ्रो कप्समध्ये मी 2 चहा आणले त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी. 12 रुपयेचा एक चहा केला आता, आधी 10चा होता. आम्ही दोघांनी चेअर्स केलं आणि फटाफट चहा पिऊन आम्ही घराकडे निघालो. टेन्शन हे होतं की आमची बाई जी 5 वाजता येते ती येऊन गेली तर फजिती होऊन जाईल, फरची पुसायची, भांडे घासायची. त्यामुळे आम्ही फटाफट घराकडे निघालो. तर गाईज सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.